नमस्कार विद्यार्थी मित्रो, समर्थ क्लासच्या या 9वीच्या वर्गामध्ये 9वीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. बघा, आपण गणित भाग 1 मधील दुसरं प्रकरण चालू केलंय. रियल नंबर म्हणजे वास्तव संख्या. या रियल नंबर म्हणजे वास्तव संख्या मधील प्रॅक्टिस सेट 2.1 आणि 2.2 म्हणजे सराव संच 2.1 आणि 2.2 पर्यंतचा भाग आपला मागील तासापर्यंत पूर्ण झालेला आहे. आज आपण पुढचा भाग सुरू करत आहोत. त्या भागाचं नाव आहे स्रूट्स. स्रूट्स म्हणजे काय? करणी. स्रूट्स म्हणजे काय? करणी. मग हे स्रूट्स म्हणजे काय आहे? करणी कुणाला म्हणायचं ते मी तुम्हाला फळ्यावर अगोदर लिहून ठेवलेलं आहे. वेळेची बचत व्हावी याकरता ते अगोदरच लिहून ठेवलेलं आहे. बघा, त्याच्यावर एक नजर टाकूया आपण. काय लिहिलंय बघा, स्रूट्स. स्रूट्सला मराठीमध्ये काय म्हणतात? करणी. हा जो भाग आहे हे नाव नवीन आहे. स्रूट्स म्हणजे करणी हे नाव जे आहे हे तुमच्यासाठी नवीन आहे, ऐकण्यासाठी नवीन आहे. पण यामध्ये जो शिकायचा जो पार्ट आहे हा आपला जुनाच आहे, काय अडचण नाही. फक्त बघा काय नवीन आहे बघा. इफ n is an integer greater than 1. म्हणजे n ही एक पूर्णांक संख्या आहे आणि ती पण कशी आहे? 1 पेक्षा मोठी आहे. 1 पेक्षा मोठी आहे. and if a is a पॉझिटिव्ह रियल नंबर म्हणजे काय? ए ही कोणतीही धन वास्तव संख्या आहे. पॉझिटिव्ह म्हणजे धन रियल म्हणजे वास्तव संख्या आहे. अँड nth रूट ऑफ ए इज एक्स. ए चे nवे मूळ एक्स आहे. देन इट इज अ रिटर्न ॲज. म्हणजे ती कसं लिहितात? एक्सचा nवा घात. वाचन करायचं. एक्सचा nवा घात बरोबर ए म्हणजे एक्स रेस टू n इज इक्वल टू ए और रूट ऑफ ए ऑफ ऑर्डर n इज इक्वल टू एक्स. म्हणजे ए चे nवे मूळ nवा घात आणि nवे मूळ काय? एक्स आहे. हा आपण भाग पूर्वी पाहिलेला आहे. म्हणजेच काय? जर n ही 1 पेक्षा मोठी पूर्णांक संख्या असेल आणि a या धन वास्तव संख्येचे nवे मूळ x ने दाखवले तर ते कसं लिहितात बघा. x चा nवा घात बरोबर a किंवा वर्गमुळात a. आता हे वर्गमूळ म्हणू शकत नाही आपण. रूट म्हणजे मूळ आहे. nवे मूळ a चे nवे मूळ बरोबर x असे लिहितात. हा आपला बेसिक भाग आहे. म्हणजे उदाहरणार्थ इथं बघा, मी साईडला लिहून दाखवतो बघा. 2 चा दुसरा घात. 2 चा दुसरा घात. मग 2 चा दुसरा घात किती होतोय? 4. म्हणजे या ठिकाणी ए म्हणजे कोण? सॉरी, एक्स म्हणजे कोण आहे? 2. n म्हणजे कोण आहे? 2. आणि ए म्हणजे कोण आहे? 4. हेच कसं लिहू शकतोय? 4 चे दुसरे मूळ. 4 चे दुसरे मूळ किती? 2. एक्स ए म्हणजे कोण आहे? 4. एन म्हणजे कोण आहे? 2. आणि एक्स म्हणजे कोण आहे? 2. अशा पद्धतीने. किंवा आणखी एक उदाहरण घ्यायचं म्हटलं तर 3 चा किंवा 2 चा तिसरा घात. 2 चा तिसरा घात किती येतोय? 8. आणि 8 चे तिसरे मूळ किती येतंय? 2. 2 रेस टू 3 म्हणजेच 8. आणि 8 रूट ऑफ 3. 8 चे क्यूब रूट ऑफ 8 इज इक्वल टू 2. ह्याला स्क्वेअर रूट म्हणायचं. ही ऑर्डर आहे. ही काय आहे? ऑर्डर आहे.
n म्हणजे काय ऑर्डर आहे, इथं 3 आहे म्हणून याला क्यूब रूट म्हणायचं, इथं 2 आहे म्हणून याला स्क्वेअर रूट म्हणायचं. समजा इथं जर 4 आलं असतं 4 तर काय म्हणायचं फोर्थ रूट, 5 आलं तर फिफ्थ रूट, 6 आलं तर सिक्स्थ रूट, अशा पद्धतीने. म्हणजे 4 आले तर चौथे मूळ, 5 आले तर पाचवे मूळ, 6 आले तर सहावे मूळ, अशा पद्धतीने याचं वाचन करायचंय. हा पूर्वी आपल्याला भाग झालेला आहे, इयत्ता 8वी मध्ये भाग झालेला आहे. म्हणजे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट किंवा क्यूब आणि क्यूब रूट मध्ये वर्ग आणि वर्गमूळ, घन आणि घनमूळ, यामध्ये हा भाग तुम्ही पाहिलेला आहे. हा भाग तुम्ही वरील सगळं पाहिलेला आहे. आता जो स्रूट्स म्हणजे करणी बघायची आहे ती इथं बघायची. स्रूट्स म्हणजे करणीची पाहायची आहे ती इथं. काय बघा सेम आहे. काय इफ ए इज अ पॉझिटिव्ह रॅशनल नंबर, ए ही धन परिमेय संख्या आहे, अँड nth रूट ऑफ ए इज एक्स, म्हणजे ए चे nवे मूळ काय आहे एक्स, अँड इफ एक्स इज अन इरॅशनल नंबर, आणि एक्स ही काय आहे अपरिमेय संख्या आहे, देन एक्स इज कॉल्ड अ स्रूट्स. एक्स इज कॉल्ड अ स्रूट्स. स्रूट्स इज अन इरॅशनल रूट. स्रूट्स इज अन इरॅशनल रूट म्हणजे काय, जर ए ही धन परिमेय संख्या असेल, ए ही धन परिमेय संख्या असेल आणि ए चे nवे मूळ एक्स ही काय आहे अपरिमेय संख्या असेल, अपरिमेय संख्या असेल तर एक्स ही करणी म्हणजे अपरिमेय मूळ आहे असं म्हणतात. उदाहरणार्थ बघा, उदाहरणार्थ या ठिकाणी आणखीन एक उदाहरण घेतो बघा, रूट ऑफ 2. रूट ऑफ 2 म्हणजे हे स्रूट्स आहे, हे काय म्हणायचं स्रूट्स आहे, आणि स्रूट मध्ये किती आहे 2 आहे, स्रूट मध्ये किती आहे 2. आता या ठिकाणी 2चं वर्गमूळ निघतंय का, जसं आपण 4चं स्क्वेअर रूट काढलं होतं, कारण कोटी किती आहे 2, ऑर्डर किती आहे 2 म्हणून स्क्वेअर रूट काढलं 2 निघालं, तसं 2चं क्यूब रूट पण निघत नाही, स्क्वेअर रूट पण निघत नाही, फोर्थ रूट पण निघत नाही, म्हणून अशा स्वरूपात जे आहे याला काय म्हणायचं स्रूट्स. काय म्हणायचं स्रूट्स म्हणजे काय म्हणायचं करणे. उदाहरणार्थ एक्झाम्पल कुठले कुठले आहे, हे एक आहे बघा, किंवा ही स्रूट्स आहे, किंवा ही स्रूट्स आहे, कारण हे रूट निघत नाही, हे साइन निघून जात नाही. 4 क्यूब रूट निघत नाही, 4चं क्यूब रूट निघत नाही, 3चं स्क्वेअर रूट निघत नाही, 2चं, म्हणून अशा स्वरूपात जी मांडणी केलेली आहे याला स्रूट्स म्हणजे इरॅशनल रूट्स म्हणजे करणी म्हणजे अपरिमेय मूळ असं म्हणतात. मग यात काय सांगितलंय इन अ स्रूट्स, या स्रूट मध्ये कुठली स्रूट आहे बघा, याचं वाचन कसं करायचं, स्रूट्स ऑफ ए, स्रूट्स ऑफ ए ऑफ ऑर्डर एन, स्रूट्स ऑफ ए ऑफ ऑर्डर एन. यामध्ये द सिम्बॉल, हे जे सिम्बॉल आहे ना इज कॉल्ड रॅडिकल साइन. काय म्हणायचं रॅडिकल साइन. एन इज द ऑर्डर, एनला काय म्हणायचं ऑर्डर ऑफ द स्रूट्स, आणि ए आहे का नाही ए इज कॉल्ड रॅडिकॅन्ट, ए इज कॉल्ड रॅडिकॅन्ट. किंवा मराठीमध्ये बघा कर्णीत ए ची कोटी एन असं त्याचं वाचन करायचं. ही कर्णी संख्या असेल तर या ही जी चिन्ह आहे का नाही या चिन्हाला आपण सामान्यपणे वर्गमूळ म्हणत होतो गेल्या वर्षी, का तिथे इथं ऑर्डर 2 आहे, पण या प्रकरणामध्ये या पॉइंट मध्ये स्रूट्स या पॉइंट मध्ये कर्णी या घटकामध्ये या चिन्हाला कर्णी चिन्ह असं म्हणायचं, कर्णी चिन्ह म्हणायचं. आणि एन ला काय म्हणायचं, एन या संख्येला त्या कर्णीची कोटी असं म्हणायचं. काय म्हणायचं कोटी. आणि ए ला काय म्हणायचं कर्निस्थ, ए ला काय म्हणायचं कर्निस्थ. अशा पद्धतीनं हा स्रूट्स म्हणजे कर्णी हा भाग आहे, हा आपण अभ्यासलेला आहे. आता आपण उदाहरणाच्या स्वरूपात जरासा आपण अभ्यास करूया त्याचा. काय नेमकं म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल की बाबा का
त्याला करणी म्हणतात, म्हणजे फ्रुट्स म्हणतात. लक्षात आलं? घ्या लिहून हे सगळं. आता या ठिकाणी एक 4 उदाहरणं घेतली. या 4 उदाहरणावरून आता जे काही 2-3 पॉइंट आहेत ते आपण समजावून घ्यायचं. प्रथमतः आपण काय करूया, याचं वाचन कसं करायचं हे पाहूया. म्हणजे जे मगाशी तुम्ही NaX च्या स्वरूपात पाहिलं होतं ना, तेच आता बघायचं. कसं करायचं बघा. 7 कर्णिक 3 ची कोटी 2. ज्या ठिकाणी कर्णीची कोटी दिलेली नसते. आता उदाहरणार्थ हे बघा, या ठिकाणी अशा पद्धतीने आहे. इथं ए आहे, इथं N आहे, आणि हा बाहेरचा आहे तो के. हा कॉन्स्टंट असतो, स्थिरांक असतो. आता ज्या ठिकाणी हा या N ची किंमत दिलेली नसते, आपण म्हटलंय बघा सुरुवातीला, N इज अ ग्रेटर दॅन 1. N इज अ ग्रेटर दॅन 1 म्हणजे N ही काय आहे, 1 पेक्षा मोठी संख्या आहे. मग जिथं काहीच दिली नसेल तिथं किती असते, 2 असते. जिथं दिली असेल तिथं काही प्रॉब्लेम नाही. ही किती आहे, 3 आहे. आणि हा जो के असतो का नाही, हा के हा ±1 किंवा त्याच्यापेक्षा ग्रेटर, म्हणजे ए अधिक वजा 1 किंवा 1 पेक्षा मोठा कुठलीही संख्या असू शकते. म्हणजे इथं 7 दिल्या म्हणजे के ची किंमत किती आहे, 7. इथं काहीच दिलेलं नाही म्हणजे इथे किती असणार आहे, 1 आहे. इथं काहीच दिलेलं नाही, किती, 1. इथं सुद्धा काहीच दिलेलं नाही म्हणजे 1. म्हणजे आता त्याचं वाचन कसं केलं, 7 कर्णिक 3 ची कोटी 2. सेमी मध्ये कसं करणार आहे, 7 fruits of 3 of order 2. 7 fruits of 3 of order 2. यामध्ये हा जो 3 आहे का नाही, 3 याला काय म्हणतात, रॅडिकॅन्ट. रॅडिकॅन्ट म्हणजे काय, कर्निस्थ. हे जे चिन्ह आहे याला रॅडिकल साइन म्हणतात, म्हणजे कर्णी चिन्ह म्हणतात. आणि या ठिकाणी N जे आहे, N म्हणजे 2 जे आहे याला कोटी म्हणजे ऑर्डर म्हणतात. आणि 7 जे आहे याला के म्हणजे कॉन्स्टंट. लक्षात आलं का तुमच्या? याचं वाचन कसं करायचं बघा. कर्णिक 2 ची कोटी 2. कर्णिक 2 ची कोटी 2. कारण इथं के ची किंमत 1 आहे, नाही लिहिली तरी चालते. म्हणजेच fruits of 2 of order 2. fruits of 2 of order 2. अशा पद्धतीने त्याचं काय करायचं, वाचन करायचं. याचं बघा वाचन कसं करायचं. कर्णिक 4 ची कोटी 3. कर्णिक 4 ची कोटी 3. अशा पद्धतीने करायचं. म्हणजे सेमीवाले काय करणार आहे, fruits of 4 of order 3. fruits of 4 of order 3. या ठिकाणी मात्र बघा काय करायचं आहे, याला पहिल्यांदा सिम्प्लिफाय करून घ्यायचं. म्हणजे मी जरा बारकाईने लक्ष केलं, हे fruits of 8 आहे आणि ऑर्डर किती आहे रे, 2 आहे. ऑर्डर किती आहे, 2. मी बारकाईने बघितलं तर 8 ची फोड होते बघा, फॅक्टर्स पडतात, अवयव पडतात बघा. काय अवयव पडतात, 8 कितीच्या पाड्यात आहे, 2च्या पाड्यात आहे, 4च्या पाड्यात आहे. म्हणजे 2 चोक 8 आणि 4 दुनी 8. मग त्या पद्धतीने मी त्याचे फॅक्टर्स पाडले बघा. काय होतंय 4 गुणिले 2. 4 गुणिले 2 म्हणजे 4 दुनी 8 होते. मग पुन्हा मी त्याला सेपरेट केलं. काय केलं, सेपरेट केलं. म्हणजे fruits of 4 आणि fruits of 2 सेपरेट केलं. म्हणजे इथं 2 आहे आणि इथं 2 आहे. जिथं काही नाही तिथं 2 असतं म्हणून सांगितलं तुम्हाला. म्हणजे याचं वाचन पूर्वी कसं करत होतो, 4चं वर्गमूळ करत होतो. आता fruits of 4 of order 2 म्हणजे 4चं वर्गमूळ निघतंय आपल्या, म्हणजेच किती, 2.
आपण जे सुरुवातीला इथं लिहिलं होतं का नाही तो पार्ट आहे आणि नंतर इथं जो लिहिला होता का नाही करणी तो पार्ट म्हणजे हा. 2 सूट्स ऑफ 2 सूट्स ऑफ 2. ओके. मग ही जी आहे अपरिमेय संख्या, ही जे काय अपरिमेय संख्या म्हणजे ह्याचं वाचन कसं होणार आहे, ह्याचं वाचन कसं होणार आहे, एकतर असं केलं तरी चालेल काय सूट्स ऑफ 8 ऑफ ऑर्डर 2 किंवा असं करायचं काय करणी 2 ची कोटी करणी 2 ची कोटी 2 म्हणजे 2 सूट्स ऑफ 2 ऑफ ऑर्डर 2 या पद्धतीने ह्याचं काय करायचं आहे वाचन करायचं आहे. म्हणजे तुम्हाला करणीचं वाचन कसं करायचं हा भाग यातून तुम्हाला क्लिअर झालेला आहे. आता पुढचा जो प्रश्न आहे म्हणजे पुढचा जो विषय आहे हा काय आहे सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सूट्स. सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सूट्स तुमच्या पुस्तकामध्ये आहे पान नंबर 26 वर आहे की सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सूट्स म्हणजे काय करणीचं सोपं रूप, याला म्हणायचं करणीचं सोपं रूप. चौथं एक्झाम्पल जे पाहिले का नाही आपण त्याला म्हणायचं करणीचे सोपे रूप. काय पाहिलं यार तर एक करणी दिली होती आपल्याला 8 करणीत 8 दिलं होतं सूट्स ऑफ 8 दिलं होतं. तो सोपं रूप देणं म्हणजे काय करायचं त्याचा जो रॅडिकॅन्ट आहे ना रॅडिकॅन्ट म्हणजे इथं किती आहे 8 आहे, करणीस्थ किती आहे 8 आहे. हा करणीस्थ लहानात लहान आणायचं, लहानात लहान स्मॉलेस्ट स्मॉल आणलाय बघा इथं 2 ह्याच्यापेक्षा कमी येऊ शकत नाही कारण 2 ची फोड होऊ शकत नाही. ही जी प्रोसेस केलेली आहे ही जी प्रक्रिया केलेली आहे याला म्हणायचं सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सूट्स करणीचे सोपे रूप. हे जर आपण डिटेल प्रॅक्टिस 2.3 मध्ये पाहणार आहोत, सराव संच 2.3 मध्ये हे पाहणार आहोत. त्यात पूर्वी इथं तुम्हाला या पद्धतीने समजावून सांगितलं आहे. अशी दिलेली करणी म्हणजे त्याचा जो रॅडिकॅन्ट आहे हा लहानात लहान करायचा, करणीस्थ जो आहे लहानात लहान करणे म्हणजेच सिम्प्लिफाय म्हणजेच सोपे रूप देणे. दुसरी गोष्ट त्याच्यावर एक पॉइंट आहे बघा जिची ऑर्डर 2 असते का नाही, जिची ऑर्डर 2 असते कोटी 2 असते त्याला क्वाड्रॅटिक सूट्स म्हणायचं. काय म्हणायचं क्वाड्रॅटिक सूट्स म्हणजे वर्गीय करणी म्हणायचं, वर्गीय करणी. आपण जी यावर्षी अभ्यासणार आहोत हे फक्त वाचन करण्यासाठी मी एक्झाम्पल घेतलंय ऑर्डर 3चं, पण या वर्षी जो आपण अभ्यास करणार आहे 9वीला तो फक्त वर्गीय करणीचाच अभ्यास करणार आहे, क्वाड्रॅटिक सूट्सचाच अभ्यास करणार आहे, तीच अभ्यासणार आहे. हा एक पॉइंट आहे. दुसरी गोष्ट काय आहे सजातीय करणी. सजातीय करणी म्हणजे सेमीमध्ये काय म्हणतात सिमिलर ऑर लाईक सूट्स. सिमिलर ऑर लाईक सूट्स कुणाला म्हणायचं सिमिलर ऑर लाईक सूट्स, सजातीय करणी कुणाला म्हणायचं ज्याचा रॅडिकॅन्ट सेम असतो आणि ऑर्डर पण सेम असते, ज्याचा करणीस्थ आणि कोटी दोन्ही समान असते त्याला म्हणायचं सजातीय करणी म्हणजे काय म्हणायचं सिमिलर सूट्स. मग या ठिकाणी 4 उदाहरणं घेतल्यात. या 4 उदाहरणामध्ये कुणाचा रॅडिकॅन्ट सेम आहे रे बघा पाहू. पहिलं दुसरं तिसरं चौथं एक्झाम्पल बघा. पाहिल्यानंतर मला दिसतंय रॅडिकॅन्ट म्हणजे करणीस्थ समान दुसऱ्यामध्ये आणि चौथ्यामध्ये आहे 2 आहे का, इथं पण 2 आणि इथं पण 2. आणि याचीच कोटी म्हणजे ऑर्डर किती आहे 2 आणि याची सुद्धा कोटी म्हणजे ऑर्डर किती आहे 2. ऑर्डर सेम रॅडिकॅन्ट सेम, करणीस्थ समान कोटी समान, याला म्हणायचं सिमिलर सूट्स म्हणजे काय म्हणायचं सजातीय करणी किंवा लाईक सूट म्हणायचं. काय म्हणायचं लाईक सूट. लक्षात आलं का म्हणजे हा सुद्धा भाग तुम्हाला या ठिकाणी काय केलेला आहे मी तुम्हाला समजावून सांगितलेला आहे. सजातीय सूट्स म्हणजे लाईक सूट, सजातीय करणी म्हणजे लाईक सूट कुणाला म्हणायचं हे तुमच्या इथं या ठिकाणी समजावून सांगितलेलं. त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे कंपॅरिझन ऑफ सूट्स, करणीची तुलना.
कंपॅरिझन ऑफ फ्रुट्स म्हणजे करणीची तुलना. हे आपण प्रॅक्टिस सेट मध्येच त्याचा अभ्यास करणार आहोत. डायरेक्ट त्यावेळेलाच उदाहरणातच तुम्हाला ते समजावून सांगतो. त्यानंतर पुढचा जो भाग आहे हा भाग म्हणजे काय, ऑपरेशन ऑन लाईक फ्रुट्स म्हणजे सजातीय जी करणी आहे या करणीवरील ऑपरेशन म्हणजे काय, क्रिया. ऑपरेशन म्हणजे काय, क्रिया. म्हणजेच कुठली, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिवायडेशन. हे सुद्धा फक्त कुणाशी करता येणार आहे, सजातीय करणीवर म्हणजे लाईक फ्रूटवरच करता येणार आहे. तो सुद्धा अभ्यास आपण प्रॅक्टिस सेटमध्ये एक्झाम्पल विचारात घेऊन एक्झाम्पल सोडवताना करणार आहे. दुसरं काय, रॅशनलायझेशन ऑफ फ्रुट्स. शेवटचा पॉइंट काय आहे, रॅशनलायझेशन ऑफ फ्रुट्स म्हणजे काय, करणीचे परिमेयीकरण. उदाहरणार्थ बघा या ठिकाणी ही घेतलेलं आहे कर्णित 8 फ्रुट्स ऑफ 8. आता या फ्रुट्स ऑफ 8 ही अपरिमेय संख्या आहे. ही काय, अपरिमेय संख्या, इरेशनल नंबर आहे. का तर 8चं स्क्वेअर रूट निघत नाही. मग या 8ला फ्रुट्स ऑफ 8ला कशानं मल्टिप्लाय केलं की रॅशनल नंबर मिळू शकेल, परिमेय संख्या मिळू शकेल. तर मी बारकाई निरीक्षण केलं आणि मला दिसून आलं आणि तुम्हाला सुद्धा दिसून आलं की तिनं फ्रुट्स ऑफ 2 न मल्टिप्लाय केले. कर्णित 2 न गुंतलं की आपल्याला परिमेय संख्या मिळू शकते. बघा कशी मिळू शकते बघा, तर या दोघांचा गुणाकार केला एकत्र केलं बघा या ठिकाणी फ्रुट्स ऑफ 8 into 2 म्हणजे फ्रुट्स ऑफ 16 झाले. फ्रुट्स ऑफ 16 8 2 16. आणि आता मात्र 16चं इथं कोटी 2 आहे म्हणजे वर्गमूळ. 16चं वर्गमूळ निघू शकतं. 16चं वर्गमूळ किती निघतंय, 4. म्हणजे मला काय मिळाली, एक रॅशनल नंबर म्हणजे परिमेय संख्या मिळाली. रॅशनल नंबर म्हणजे परिमेय संख्या म्हणजे एका अपरिमेय संख्येला दुसऱ्या अपरिमेय संख्येने गुणलं की जर आपल्याला परिमेय संख्या मिळत असेल तर त्या दोन्हीपैकी एका अपरिमेय संख्येला आपण काय म्हणायचं, परिमेयीकरण गुणक म्हणायचं. म्हणजे इफ द प्रोडक्ट ऑफ फ्रुट्स इज अ रॅशनल नंबर, each fruits is called rationalization factors of other fruits. परिमेयीकरण गुणक म्हणजे रॅशनलायझिंग फॅक्टर्स. एक तर या फ्रुट्स ऑफ 8 ला फ्रुट्स ऑफ 2 चा रॅशनलायझिंग फॅक्टर म्हणायचं किंवा फ्रुट्स ऑफ 2 ला या फ्रुट्स ऑफ 8 चा रॅशनलायझिंग फॅक्टर म्हणायचं. म्हणजे परिमेयीकरण गुणक म्हणायचं किंवा या कर्णित 2 ला या कर्णित 8 चा परिमेयीकरण गुणक म्हणायचं. यालाच म्हणायचं रॅशनलायझेशन ऑफ फ्रुट्स म्हणजे करणीचे परिमेयीकरण म्हणायचं. म्हणजे या करणीला एका अपरिमेय संख्येने गुणून म्हणजे दुसऱ्या करणीनं गुणून मला रॅशनलायझिंग म्हणजे परिमेय संख्या मिळवायची असते. अशा पद्धतीनं हा जो थिअरॉटिकल पार्ट होता, सराव संच 2.3 च्या अगोदरचा हा जो भाग होता हा आपण अभ्यासलेला आहे. आणि यानंतर उद्याच्या लेक्चर पासून आपण काय करायचंय, सराव संच 2.3 पाहायचा आहे. ठीक आहे, धन्यवाद. हे सगळे लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये आणि व्यवस्थित त्याचं वाचन वगैरे बारकाईने लक्ष देऊन करा. म्हणजे तुम्हाला हा भाग कम्प्लिटली म्हणजे सराव संच 2.3 प्रॅक्टिस 2.3 समजायला काय अवघड जाणार नाही. धन्यवाद.